कल्पना करा, एक असा संत ज्यांचा जन्म, त्यांची ओळख आजही एक गूढ आहे, जे अचानक एका छोट्याशा गावात प्रकट झाले, ज्यांनी अन्नाशिवाय वस्त्राशिवाय दिव्य जीवन जगलं आणि हजारो लोकांच्या जीवनात चमत्कार घडवले. जगात असे अनेक संत होऊन गेले ज्यांचा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्यांचे आई वडील कोण, त्यांचं बालपण कसं गेलं, हे सगळं कुठेतरी लिहून ठेवलंय. पण महाराष्ट्राच्या मातीत संत गजानन महाराज हे असे संत आहेत जे केव्हा प्रकट झाले, त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, कोणाला काही माहीत नाही. ना मूळ गाव, ते अचानक कुठून तरी आले, एका उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळीतील अन्न खाताना दिसले आणि पाहता पाहता लाखो लोकांचे देव झाले. होय मित्रांनो, आपण बोलत आहोत विदर्भातील पंढरपूर म्हणजेच शेगावचे लाडके संत श्री गजानन महाराज यांच्याबद्दल. गण गण गणात बोते हा केवळ एक मंत्र नाही, तर लाखो भक्तांच्या जगण्याचा आधार आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण संत गजानन महाराजांचा तो अद्भुत प्रवास अनुभवणार आहोत, जो तुम्हाला केवळ आश्चर्यचकितच नाही करणार, तर तुमच्या डोळ्यांच्या कडाही ओलावेल. त्यांचे चमत्कार, त्यामागचे विज्ञान, त्यांचा लोकमान्य टिळकांशी असलेला संबंध आणि आजच्या काळातही शेगाव संस्थानाने जपलेला त्यांचा वारसा, हे सर्व आपण आज विस्ताराने जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण एका खऱ्या परब्रह्माची कथा ऐकणार आहोत. मित्रांनो, ओळख आपल्या महाराष्ट्राची या विशेष भागात आज आपण अनुभवणार आहोत महाराष्ट्राचे लाडके संत श्री गजानन महाराज यांचा संपूर्ण आणि अंगावर शहारे आणणारा जीवन प्रवास. हा व्हिडिओ फक्त माहिती नाहीये, तर हा एक अनुभव आहे, भक्तीचा, श्रद्धेचा आणि अथांग वैराग्याचा. सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ती तारीख होती 23 फेब्रुवारी 1878. माघ वद्य सप्तमीचा तो दिवस. शेगावमध्ये नेहमीसारखीच सकाळ झाली होती, पण ती सकाळ शेगावचा इतिहास कायमचा बदलून टाकणार होती. शेगावची ती दुपार. देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर महाराज उष्ट्या पत्रावळीतील अन्न वेचून खात होते. लोक येत होते, बघत होते आणि निघून जात होते. कोणी त्यांना वेडा म्हणत होतं, कोणी भिकारी, पण त्या तरुणाच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाची शांतता साठलेली होती. हातात पाण्याची तुटलेली तुंबडी आणि समोर पडलेली उष्ट्या पत्रावळीतील अन्नाची शीतं. बंकटलाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे दोन मित्र गावातून तेथूनच चालले होते. अचानक त्यांची नजर महाराजांवर पडली. वय जेमतेम 30च्या आसपास असावं. अंगावर कपडे नाहीत, दिगंबर अवस्था, शरीर एखाद्या पहलवानासारखं धष्टपुष्ट आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज. पण तो तरुण करत काय होता? तो तरुण रस्त्याच्या कडेला टाकलेल्या उष्ट्या पत्रावळींमधून अन्नाचे कण वेचून खात होता. विचार करा, जो माणूस दिसायला इतका तेजस्वी आहे, तो उकिरड्यावरचं अन्न का खात असेल? बंकटलाल यांना आश्चर्य वाटलं. ते जवळ गेले. त्यांना वाटलं हा कुणीतरी वेडा असावा. पण जेव्हा त्यांनी त्या तरुणाच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा त्यांना वेडेपणा नाही, तर एक अथांग शांतता दिसली. तो तरुण हे सगळं खात होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कसली चीड नव्हती. तो अतिशय निर्विकार होता. अन्न खाऊन झाल्यावर तो तरुण उठला आणि जवळच असलेल्या गायीगुरांच्या हौदाकडे गेला आणि पशूंसारखे तोंड लावून त्या हौदातलं गढूळ पाणी प्यायला लागला. बंकटलाल यांनी त्यांना थांबवत विचारलं, महाराज, हे पाणी तर गढूळ आहे, मी तुमच्यासाठी शुद्ध पाणी आणू का? तेव्हा त्या अवलियाने त्यांच्याकडे पाहिलं आणि जणू आपल्या कृतीतून एक महान संदेश दिला. अरे, जे अन्नात आहे तेच पाण्यात आहे, जे माझ्यात आहे तेच त्या पशूंमध्ये आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहेत, मग उष्ट काय आणि शुद्ध काय? सर्व त्या पांडुरंगाचीच निर्मिती आहे. बंकटलालने लगेच घरातून जेवणाचं ताट आणलं. महाराजांनी ते अन्न अतिशय प्रेमाने ग्रहण केलं. पण बंकटलालच्या मनात एकच प्रश्न होता, हे नक्की आहेत तरी कोण? पण संतांचा जन्म कुठे होतो, ते कुठून येतात, हे सांगणं विज्ञानाच्याही पलीकडचं आहे. संत दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात लिहिलंय, कोणता देश, कोणता गाव, कोणास नसे ठाव. मित्रांनो, हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून आपले श्री गजानन महाराज होते. त्यांनी पहिल्याच दिवशी जगाला दाखवून दिलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा कधीच अपमान करू नका. हळूहळू बंकटलालच्या घरी महाराजांचा मुक्काम वाढत गेला. पण महाराज कधीच एका जागी रमत नसत. ते कधी जंगलात जात, कधी स्मशानात बसत.
त्यांना ना उन्हाची पर्वा होती न थंडीची. कधी कोणी अंगावर शाल पांघरली तर महाराज ती लगेच फेकून देत. त्यांना या भौतिक जगाच्या मोहाने कधीच स्पर्श केला नाही. हीच तर एका खऱ्या स्थितप्रज्ञ संताची ओळख असते. महाराज नेहमी एकच मंत्र पुटपुटायचे, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सुरुवातीला लोकांना वाटायचं की हा माणूस काहीतरी वेड्यासारखं बडबडतोय, पण या साध्या वाटणाऱ्या ओळींमध्ये संपूर्ण हिंदू तत्वज्ञानाचा सार लपलेलं होतं. तुम्हाला माहितीये या मंत्राचा अर्थ काय आहे? गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा किंवा शोधा. म्हणजेच अरे माणसा, तो ईश्वर, तो शिव तुझ्याच हृदयात आहे. त्याला इकडे तिकडे शोधू नकोस, स्वतःचा आत शोध. हा अद्वैत वेदांताचा सर्वोच्च विचार महाराजांनी अगदी सोप्या भाषेत लोकांना दिला. आता आपण महाराजांच्या जीवनातील काही अगाध लीला बघू. आता तुम्ही म्हणाल, जर महाराज इतके विरक्त होते तर त्यांनी चमत्कार का केले? मित्रांनो, संतांचे चमत्कार हे जादूचे प्रयोग नसतात. ती भक्तांच्या प्रेमापोटी आलेली प्रचिती असते. महाराजांनी केलेले चमत्कार हे लोकांचा अहंकार मोडण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी होते. चला, अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना ऐकूया. एकदा महाराज आपल्या काही भक्तांसोबत नर्मदा नदीतून नावेने प्रवास करत होते. अचानक हवामान बदललं, वादळ आलं आणि नर्मदा नदी खवळली. लाटा एवढ्या मोठ्या होत्या की आता नाव बुडणार आणि सगळे मरणार हे निश्चित होतं. नावडी घाबरून रडायला लागला. भक्तांनी डोळे मिटले आणि मृत्यूची वाट पाहू लागले. पण महाराज शांतपणे त्या वादळातही हसत बसले होते. भक्तांनी महाराजांचे पाय धरले आणि ओरडले, महाराज वाचवा, आता तुम्हीच आमचा आधार आहात. महाराजांनी डोळे उघडले. त्यांनी खवळलेल्या नर्मदेला पाहिलं आणि हात जोडून अत्यंत खड्या आवाजात हाक दिली, हे नर्मदे, शांत हो. आणि मित्रांनो, पुढच्याच क्षणी जो चमत्कार घडला तो थक्क करणारा होता. जो वारा भयानक वेगाने वाहत होता तो थांबला. लाटा शांत झाल्या. नदीचा प्रवाह एकदम संथ झाला. नाव सुरक्षितपणे किनाऱ्याला लागली. हा प्रसंग आपल्याला काय सांगतो? निसर्गावरही ज्यांची सत्ता चालते ते साधे मानव असूच शकत नाहीत. हा प्रसंग भक्तांना शिकवून गेला की जेव्हा तुमच्या पाठीशी खऱ्या सद्गुरूंचा हात असतो तेव्हा आयुष्यातलं कोणतंही वादळ तुमची बोट बुडवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात माणसाने एकदा तरी गुरु करावा. त्यांची पुढची लीला ही एका पाटलाचा अहंकार हरण्याबद्दल आहे. अहंकाराचा नाश करण्याची ही एक कथा गजानन विजय ग्रंथात आहे. भास्कर पाटील नावाचा गावातला एक अत्यंत श्रीमंत आणि गर्विष्ठ शेतकरी होता. महाराज एक दिवस त्याच्या शेतात गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. भास्कर पाटील नावाचा एक अत्यंत अहंकारी माणूस होता. त्याच्या मालकीची एक विहीर होती. एकदा महाराज आपल्या भक्तांसोबत त्या विहिरीवर गेले. कडक ऊन होतं. सर्वांना तहान लागली होती. भक्तांनी भास्कर पाटलाला पाणी मागितलं. पण भास्कर पाटील पैशाच्या आणि सत्तेच्या मस्तीत होता. त्याने चक्क पाणी देण्यास नकार दिला आणि महाराजांचा अपमान केला. म्हणाला, हा कसला तुमचा संत? पाणी नाहीये विहिरीत, चालते भा इथून. भक्तांना खूप राग आला, पण महाराज शांत होते. ते विहिरीजवळ गेले. विहीर पूर्णपणे कोरडी ठणठणीत पडली होती. ताराला फक्त चिखल उरला होता. महाराजांनी गण गण गणात बोतेचा गजर केला आणि एक नजर त्या कोरड्या विहिरीकडे टाकली. आणि काय आश्चर्य! ज्या विहिरीत पाण्याचा थेंब नव्हता तिथून पाण्याचे झरे उफाळून वर येऊ लागले. बघता बघता ती कोरडी विहीर स्वच्छ गोड पाण्याने तुडुंब भरली. हे दृश्य पाहून भास्कर पाटलाचा अहंकार गळून पडला. तो धावत आला आणि महाराजांच्या पायावर कोसळला. महाराजांनी त्याला माफ केलं आणि शिकवण दिली की संपत्तीचा गर्व करू नये. निसर्गासमोर माणूस खूप क्षुल्लक आहे. संतांचं काम फक्त चमत्कार करणं नसतं, तर समाजात पसरलेला अहंकार आणि अज्ञान दूर करणं हे त्यांचं मुख्य कार्य असतं. शेगावमध्ये एकदा ब्रह्मगिरी नावाचा एक गोसावी आला. तो स्वतःला खूप मोठा ज्ञानी समजत असे. तो लोकांना सांगायचा, मी अग्नीला जिंकला आहे, माझ्याकडे सिद्धी आहेत. तो लोकांना आपल्या बोलण्यातून फसवू लागला. महाराजांना हे समजलं. एक दिवस ब्रह्मगिरी महाराजांसमोर आला. त्याने महाराजांना तुच्छ लेखत म्हटलं, तू काय वेड्यासारखा फिरतोस? तुला ज्ञानाची काय जाण? महाराजांनी काहीच उत्तर दिलं नाही. तिथे एक जळका निखारा पडला होता. जो निखारा हाताने उचलला तरी हात भाजून निघेल, तो निखारा महाराजांनी शांतपणे हातात घेतला आणि चक्क एका भाकरीसारखा आपल्या तोंडात टाकला.
तसेच महाराज ज्या पलंगावर बसले होते त्यांनी आपल्या तपोबलाने त्या पलंगालाही आग लावली आणि त्या गोसाव्याला त्यावर त्यांच्यासोबत बसायला सांगितलं. ब्रह्मगिरीचे डोळे विस्फारले. हे कसं शक्य आहे? पण महाराजांची लीला इथेच थांबली नाही. त्यांनी ब्रह्मगिरीला आपल्या चिलिमीमधून झुरका मारायला सांगितला. पण जसा ब्रह्मगिरीने झुरका मारला त्याच्या डोक्यातून, नाकातून, कानातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्यासारख्या वाटू लागल्या. त्याचा अहंकार क्षणात जळून खाक झाला. तो महाराजांच्या पायावर कोसळला, रडू लागला. तेव्हा महाराजांनी त्याला जवळ घेत आणि अत्यंत प्रेमाने समजावलं, अरे बाबा, विद्येचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी नाही तर त्यांच्या कल्याणासाठी करायचा असतो. स्वतःला देहाच्या पलीकडे ने, तरच खरा परमेश्वर सापडेल. महाराजांच्या लीलांची अनुभूती ही फक्त आपल्या मराठी लोकांनाच नाही तर एका इंग्रज अधिकाऱ्यालाही आली होती. एकदा महाराज अकोल्याला जाण्यासाठी रेल्वेच्या डब्यात बसले. त्यांच्याकडे तिकीट नव्हतं. इंग्रज तिकीट चेकर आला. त्याने पाहिलं की एक दिगंबर अवस्थेतील माणूस विना तिकीट बसलाय. त्याने रागाने महाराजांना ट्रेनच्या बाहेर काढलं. महाराज शांतपणे खाली उतरले आणि प्लॅटफॉर्मवर एका बाजूला जाऊन बसले. गार्डने हिरवी झेंडी दाखवली. ड्रायव्हरने इंजिन सुरू केलं, पण ट्रेन जागेवरून इंचही हलले ना. इंजिनमध्ये कोळसा टाकून टाकून ड्रायव्हर थकला, पण ट्रेन फुस्स करत जागीच थांबली. सर्व इंजिनियर्स आले. त्यांनी तपासलं. ट्रेनमध्ये कोणताही बिघाड नव्हता. शेवटी एका भारतीय प्रवाशाला समजलं. तो इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाला, साहेब, तुम्ही ज्या माणसाला बाहेर काढलायत ते सामान्य माणूस नाही. जा आणि त्यांची माफी मागा. इंग्रज अधिकाऱ्याचा नाईलाज झाला. तो महाराजांकडे आला. त्याने त्यांची माफी मागितली आणि त्यांना सन्मानाने ट्रेनमध्ये बसवलं. आणि काय आश्चर्य, महाराजांनी डब्यात पाऊल ठेवता क्षणीच छुक 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 करत ट्रेन आपोआप सुरू झाली. हा प्रसंग सांगतो की निसर्गाचे नियमही संतांच्या इच्छेपुढे नतमस्तक होतात. आता आपण अशा एका प्रसंगाकडे वळणार आहोत जो दाखवून देतो की गजानन महाराज फक्त पारमार्थिक संत नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत होते. साल होतं 1908. इंग्रजांची दडपशाही सुरू होती. लोकमान्य टिळक संपूर्ण देश ढवळून काढत होते. अकोल्यात शिवरामपंत कोल्हटकरांच्या घरी टिळकांची एक मोठी सभा होती. तिथे गजानन महाराज स्वतःहून अचानक उपस्थित झाले. सगळे लोक अचंबित झाले. टिळक महाराजांच्या दर्शनासाठी पुढे आले. महाराजांनी आपल्या झोळीतून एक भाकरी काढली आणि टिळकांच्या हातात ठेवली. बरोबर एक भाकरी आणि थोडासा प्रसाद. याचा अर्थ काय होता? महाराजांना भविष्य दिसत होतं. त्यांनी त्या भाकरीतून टिळकांना संदेश दिला होता की लवकरच तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागणार आहे आणि तिथे हीच गरिबाची भाकरी खावी लागणार आहे. पण घाबरू नका, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि खरंच पुढे काहीच दिवसात इंग्रजांनी टिळकांना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात पाठवलं. तिथेच टिळकांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला. याशिवाय महाराजांनी जातीभेद आणि अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केले. कुणी ब्राह्मणाचा अहंकार मोडला तर कुण्या अस्पृश्याला जवळ घेऊन त्याला जीवनदान दिलं. त्यांच्यासाठी माणूस हा फक्त माणूस होता. जानराव देशमुख नावाचा एक श्रीमंत व्यक्ती मरणासन्न अवस्थेत होता. सर्व डॉक्टरांनी आशा सोडल्या होत्या, पण महाराजांनी नुसतं तीर्थ पाजलं आणि तो माणूस मृत्यूच्या दाढेतून परत आला. पण मित्रांनो, महाराजांनी नेहमी सांगितलं की शरीरापेक्षा आत्म्याची शुद्धी महत्त्वाची आहे. बाह्य देखावा करण्यापेक्षा आतून स्वच्छ रहा. या आणि अशा बऱ्याच लीला महाराजांनी त्यांच्या जीवनात दाखवल्या. या सर्व लीला करण्याच्या मागे त्यांचा उद्देश फक्त लोकांचा अहंकार घालवून त्यांना ईश्वर सेवेत लावण्यासाठी होत्या. वर्षानुवर्षे शेगावला आपल्या प्रेमाने भिजवल्यानंतर आता ती वेळ आली होती. 1910 सालचा तो काळ. महाराजांनी आपल्या भक्तांना सोबत घेतलं आणि ते पंढरपूरला गेले. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात उभे राहून त्यांनी विठुरायाशी मूक संवाद साधला. बाहेर आल्यावर त्यांनी अत्यंत शांतपणे भक्तांना सांगितलं, आता हा देह ठेवण्याची वेळ आली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण शेगाव शोकसागरात बुडालं. महाराज, आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून लोक टाहो फोडत होते. पण निसर्गाचा नियम कुणालाही चुकलेला नाही. ऋषीपंचमीचा तो दिवस 8 सप्टेंबर 1910. सकाळची वेळ. सूर्याची कोवळी किरणे मठात पडली होती. महाराजांनी पद्मासन घातलं. त्यांचे डोळे मिटलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख नव्हतं. होतं ते फक्त एक दिव्य तेज. चेहऱ्यावर तेच तेज होतं जे 32 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दिसलं होतं. लाखो लोकांच्या उपस्थितीत गणगण गणात बोते, गणगण गणात बोते या अखंड गजरात महाराजांनी आपला प्राण ब्रह्मांडात विलीन केला. महाराज शरीराने गेले, पण जाताना त्यांनी भक्तांना एक वचन दिलं.
मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. माझ्या समाधीवर जो श्रद्धेने डोकं ठेवील त्याच्या प्रत्येक हाकेला मी धावून येईन. मी गेलो ऐसे मानू नका. आणि मित्रांनो, आज 114 वर्षांनंतरही शेगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला महाराजांच्या या वचनाची प्रचिती येते. मित्रांनो, आता आपण आजचे शेगाव कसे आहे त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. शेगावचे श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेतील एक चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी कर्मकांडाला फाटा दिला आणि शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या पाठी शेगाव संस्थानाने हा वारसा पुढे असाच चालू ठेवला आहे. अनेक संतांच्या मृत्यूनंतर त्यांचे आश्रम फक्त पैशाचे अड्डे बनतात हे आपण पाहिलंय. पण शेगावचे गजानन महाराज संस्थान याला एक महान अपवाद आहे. तुम्ही कधी शेगावला गेला आहात? जर गेला असाल तर एक गोष्ट तुम्हाला नक्की जाणवली असेल, ती म्हणजे तिथली स्वच्छता आणि शिस्त. आजच्या काळात जिथे मोठ्या मंदिरांमध्ये व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात, तिथे शेगावमध्ये कोणताही व्हीआयपी नाही. तुम्ही कितीही मोठे मंत्री असा किंवा सामान्य शेतकरी, तुम्हाला रांगेतच उभं राहावं लागतं, कारण महाराजांच्या दरबारात सर्व समान आहेत. तिथला महाप्रसाद. दररोज लाखो हजारो भाविक अत्यंत शांततेत पंक्तीत बसून प्रसाद घेतात. कुठेही गोंधळ नाही, कुठेही आवाज नाही. स्वयंसेवक इतक्या आदराने वाढतात की जणू ते स्वतःच्या घरच्या पाहुण्यांना खाऊ घालत आहेत. केवळ मंदिरच नाही तर आज शेगाव संस्थानाने इंजिनिअरिंग कॉलेजेस, हॉस्पिटल्स, गरीब विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा आणि आनंदसागर सारखा एक अद्भुत प्रकल्प उभा केला आहे. महाराजांनी दिलेली कर्मयोगाची शिकवण हे संस्थान आजही तंतोतंत पाळत आहे. तिथे जाणारा प्रत्येक पैसा हा समाजाच्या आणि घोरगरिबांच्या सेवेसाठी वापरला जातो. हा खरा महाराजांचा वारसा आहे. मित्रांनो, संत गजानन महाराजांचा जीवनपट आपल्याला काय शिकवतो? ते शिकवतात की खरा देव दगडात नाही तर माणसात आहे. अंधश्रद्धेतून बाहेर पडा, प्रामाणिकपणे कष्ट करा, कुणाचेही हक्क हिरावून घेऊ नका आणि स्वतःच्या आत असलेल्या त्या परमेश्वराला ओळखा. आजही जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने डोळ्यात पाणी आणून जेव्हा महाराज मला तुमची गरज आहे अशी हाक मारतो, तेव्हा शेगावचा तो राणा त्याची हाक ऐकतोच. हा लाखो भक्तांचा अनुभव आहे. मित्रांनो, तुम्हाला संत गजानन महाराजांची ही कथा कशी वाटली? जर तुमच्या आयुष्यातही संत गजानन महाराजांचा एखादा चमत्कार किंवा अनुभव आला असेल तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला भिडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमचे मित्र, कुटुंब आणि सर्व गजानन भक्तांसोबत शेअर करा, जेणेकरून महाराजांचे विचार घराघरात पोहोचतील. आणि हो, अशाच प्रेरणादायी आणि रंजक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म, सच्चिदानंद भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.